नमस्ते, मी कल्पना. आजी नातीच्या किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आणि मनापासून शुभेच्छा. आज आपण दहीबुत्ती किंवा दही भात बघणार आहे. उन्हाळा खूप येणार तर जळजळ होणं किंवा अतिउष्णता ह्याच्यामुळे हे एकदम गुणकारी आहे. तर ते कसं बनवायचं ते दाखवते आहे. तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आता ही रेसिपी कशी बनवायची चला पाहूया आपण. तर आपण हे दही घट्ट असतं की नाही, तर आपण ह्याच्यात आधी थोडं दूध घालून घेऊ, म्हणजे दही एकदम आपल्याला सैल करायचं आहे. तर ह्याच्यात आपण थोडं मीठ आणि ही पिठी साखर केलेली, थोडी पिठी साखर घालू आणि आता हे एकदम असं फेसून घ्यायचं. सगळं दह्याच्या गाठी मोडायच्या. आम्ही खूप प्रवास करतो, 24 तास आमचा ट्रेनमध्ये प्रवास असतो. त्याच्यासाठी आम्ही हा दही भात आवर्जून नेतो. तर आम्ही हा दही भात घेऊन जातो. खूप वेळ जर आपण दही कालवून तो भात नेला तर तो खूप आंबट होतो. त्याच्यासाठी आम्ही काय करतो, भातात दूध टाकून नंतर त्याच्यावर 1 चमचाच दही टाकतो. तो रात्रभर छान होतो आणि एक तडका घेतो. तो तडका आम्ही एक सेपरेट घेतो. ज्यावेळेस खायचा तो तडका आम्ही भातावर टाकतो आणि छान लागतं. ते अजिबात आंबट होत नाही, काही नाही आणि घरचं खाल्ल्याचं समाधान होतं. आता हे दही छान फेसून झालं आहे. आता दही भातासाठी हा मऊ शिजवलेला भात घ्यायचा. आपण मोकळा करतो तो भात घ्यायचा नाही, कारण तो चांगला नाही लागत. तो एकदम मोकळा लागतो. असं दही भात खाल्ल्यासारखं नाही वाटत आणि मोकळ्या भातामध्ये दही खूप शोषून घेतं, तो ते परत मोकळा होतो. तर मी हा मऊसूत भात शिजवून घेतलेला आहे, तो ह्याच्यामध्ये टाकतो. तर हा भात आहे आपण ह्या दह्यामध्ये टाकू. एकदम मऊसूत शिजवून घेतलेला भात आहे हा. तर हा पुन्हा एकसारखा फेसून घ्यायचा. दही आणि भात एकत्र एकदम एकसारखा करायचा आपण. हां, आणि तुम्हाला जर वाटलं जरा घट्ट होतं आहे काय, तर थोडंसं दूध टाकायचं त्याच्यामध्ये, म्हणजे एकदम मोकळा होतो. काही गरज नाही आहे, छान भात शिजलेला आहे. तर हा एकदम मऊ झालेला भात आहे. आता हा भात आपला दह्यामध्ये छान मिक्स झालेला आहे. आता फोडणी कशी करायची ते बघूया. ह्याच्यावर आपण तडका देणार आहे. आता फोडणीसाठी मी इथं साजूक तूप गरम केले. कोण तेलाची पण फोडणी घालतात, मी तुपाची घालते. ह्याच्यात मी काजू तळून घेणार आहे. थोडे काजू नाही घातले तरी चालतील, ज्याच्या ह्याच्यावर आहे. असे तळलेले कुरकुरीत होतात आणि दही भातावर ते खूप छान लागतात, म्हणून आम्ही इथं काजू तळून घातले. आता हे आपले काजू छान असे खरपूस लाल रंगावर तळून झालेले. आता फोडणी घालायची आपल्याला. पहिला आपण टाकणार आहे मोहरी. मोहरी झाली, घ्यायच्यात जिरे, थोडासा हिंग आणि मी हिरवी मिरची आणि आलं हे मिक्सरमधनं काढले. कोणते असं दह्यामध्ये पण मिक्स करतं, पण ते बाधू नये म्हणून मी तुपामध्ये चांगलं भाजून घेणार आहे, तळून घेणार आहे ते आलं आणि मिरची. कारण असं तळून घेतलं की बाधत नाही. आता मी गॅस बंद करते. ह्याच्यात घालणार आहे कढीपत्ता आणि 2-3 लाल मिरची. हे पण छान परतून घ्यायचं. तुपाची फोडणी आहे ना, तुपाच्या फोडणीचा छान घमघमाट सुटला आहे. आता ही खमंग फोडणी झालेली आपण या भातावर टाकूया. काय सुंदर दिसते, वाव. एक मिक्स करून घेऊ आपण. आपला भात पण छान झालेला आहे, छान शिजलेला आहे, मोकळा नाही, काही नाही. आणि त्याच्यावरची फोडणी तर खूप भन्नाट दिसतो हा भात. हे थोडी त्याच्यावर कोथिंबीर. आता इथं आपला भात फोडणी सगळं मिक्स झालेलं आहे. आपला दही भात तयार झालेला आहे. हा दही भात कशाबरोबर खायचा, पोह्याचे पापड असतात ते तळून घ्यायचे, त्याच्याबरोबर तर हा खूप छान लागतो भात. आता सांडगी मिरची तळलेली असते त्याच्याबरोबर तर काय लाजवाब भात लागतो हा. काय छान झालाय ग भात. आवडला? हो.
उन्हाळ्यात चांगला असतो ना भात खाल्लेला. तू उन्हात नाही येते, मग तुला उष्णता होते, आजी जळजळ होते, मला पोटात आग होते, मग ह्याच्यासाठी मी तुला असा भात करून देते. रव्यात पण देत जा. ठीक आहे, बरं झालं. आता मला एक डब्याची रेसिपी सांगितली तू, मला देत जाईल करून. अशाच नवीन नवीन पारंपरिक पदार्थाबरोबर पुन्हा भेटूया. तोपर्यंत लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आणि संत तुकाराम महाराज म्हणतात, मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण.